पंजाबमधील अमृतसर इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सोलापुरात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। पंजाबमधील अमृतसर इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली। या घटनेचे पडसाद राज्यावर उमटत आहेत। बुधवारी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे नेते राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या घटनेतील माथेफिरूंवर कठोर कारवाई व्हायला हवी, शिवाय पुतळ्यासमोर सुरक्षिततेच्या दृष्टीनं पंजाब सरकारनं पावलं उचलावीत, अशी मागणी ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे यांनी केली। या युवकाच्या पाठीमागे कुठली विचारसरणी आहे, या युवकाच्या पाठीमागे कुठलं संघटन आहे, हे कृत्य घडवणारा कोण आहे, याची खऱ्या अर्थानं चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याही लोकांवर कारवाई होणं तितकंच उचित आहे। परवा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले की सरकारला उद्देशून म्हणत होते की तुम्ही नथुराम गोडसेची विचारधारा पुढे घेऊन जावा, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घेऊन जाऊ। परंतु त्यांच्याच पक्षाचं असलेलं सरकार जे पंजाबमध्ये आहे, त्या पंजाबच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणारे मान हे अरविंद केजरीवालचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याच पक्षामध्ये ज्या महामानवाचं नाव घेऊन तुम्ही मतं मिळवता, ज्या महामानवाचे विचार आम्हाला अभिप्रेत आहे म्हणून सांगता, त्यांच्याच पुतळ्याची विटंबना तुमच्या सरकारमध्ये होते, याचा खुलासा अरविंद केजरीवाल आणि मान्य करणं खूप गरजेचं आहे।